ओके. भाजपचा विकासाचा अजेंडा मला पटतो, पण त्यांचं ते कम्युनलिझम मला नाही पटत. ते हिंदू मुस्लिम वगैरे करतात तेव्हा मोहभंग होतो माझा. कसं काय? ते काय ते म्हणतात ना, ते वोट जिहाद आणि एक रहेंगे वगैरे. हो, पण वोट जिहाद हा शब्द काँग्रेसनेच दिलेला आहे. खुर्शीदजींच्या पुतणीने उत्तर प्रदेशात म्हटलेला शब्द आहे हा. हो, पण सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन एक गठ्ठा एकाच पक्षाला मतदान करायचं असं अपील करणं संवैधानिक नाहीये ना. अच्छा, म्हणजे एकीकडे एम फॅक्टर एकवटायचा आणि त्याला सेक्युलरिझम म्हणायचं, आणि दुसरीकडे हिंदूंना एकत्र यायला सांगितलं तर ते सांप्रदायिक. हा विरोधाभास नाहीये का? हो, पण काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे सेक्युलर विचारधारेचेच पक्ष आहेत. मला सांगा, तुमची सेक्युलर याची व्याख्या काय? माझ्या मते सेक्युलर म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं. मग मला सांगा, उद्धवजी, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सेक्युलर कसे? कारण ते मुस्लिमांना सोबत घेऊन चालतात. म्हणजे मुस्लिमांना झुकतं माप देणं हे सेक्युलरिझम आहे का? नाही नाही, ते मुस्लिमांना अन्यायापासून वाचवतात. एखाद्या ठिकाणी समजा हिंदूंवर अन्याय होत असेल आणि मुस्लिमांना फेवर केलं जात असेल तर तेव्हा तुम्ही काय म्हणणार, सेक्युलर की सांप्रदायिक? सांप्रदायिकच म्हणावं लागेल. अर्थात आपण सगळे एकत्रच चाललोय. हिंदू असो किंवा मुस्लिम, सगळ्यांना समान अधिकार आहे. कुणाच्याही बाबतीत पक्षपात चुकीचाच. तर काँग्रेसचं म्हणणं आहे की आपल्या देशातील सगळ्या देवळांमध्ये आलेलं सोनं, चांदी, दानधर्म हे सरकारने आपल्या अखत्यारीत घ्यावं आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेत वापर करावा. आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवजी हे वक्फचे अधिकार आहेत तसेच राहावेत म्हणून लढा देतात. हा पक्षपात नाही आहे की नाही? हो. सुप्रियाताई एकीकडे हिंदूंचे सण, उपास तापास या गोष्टी कालबाह्य आणि स्त्री विरोधी आहेत म्हणून स्क्रॅप करायच्या गोष्टी करतात, आणि दुसरीकडे हिजब, ट्रिपल तलाक आणि हलालाचं समर्थन करतात. हे झुकतं माप नाही? हो. असे 100 उदाहरणं देऊ शकतो. आपल्या देशात मुसलमानांना झुकतं माप देणं इतकं नॉर्मलाइज केलं गेलंय की मुसलमानांच्या हक्काबद्दल बोललं तर सेक्युलर आणि हिंदूंच्या हक्कांबद्दल जर का कोणी बोललं तर कम्युनल. बरं, मी मान्य केलं की आघाडी मुस्लिमांच्या बाबतीत कम्युनल आहे, पण बीजेपी सुद्धा हिंदूंच्या बाबतीत कम्युनल आहेच की. आणि चुकीला उत्तर विरुद्ध दिशेने चूक थोडीच असतं. प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना, सौर कृषी पंप, पीक विमा योजना या सगळ्या योजनेत मुस्लिमांचे हक्क कुठेही ते मुस्लिम आहेत म्हणून कधीही डावलले गेलेले नाही. भाजप सरकारच्या सगळ्या योजनांचा जितका फायदा हिंदूंना मिळतोय तितकाच मुसलमानांना सुद्धा मिळतोय. काँग्रेसचे पंतप्रधान एकदा म्हणाले होते की या देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा असेल, पण त्यांच्याच राज्यात मुस्लिमांची स्थिती सुधारली नाही. तरीही ते सेक्युलर आणि सबका साथ सबका विकास हे खऱ्या अर्थाने अंमलात आणणारे आपले पंतप्रधान सांप्रदायिक. आता मला लक्षात येतंय, आपण सांप्रदायिक आणि सेक्युलर या शब्दांचे अर्थच बदलून टाकले.